नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आपल्या म्हणण्याप्रमाणे इतिहासाचे क्वेश्चन जे की इतिहास क्वेश्चन बँक 1625 क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. टोटल 17 व्हिडिओ होतील. आपण 100 प्रश्नाचा एक व्हिडिओ तयार करणार आहोत मित्रांनो. मागील व्हिडिओ आपण महाराष्ट्र भूगोल टेस्ट सिरीज चालू केली होती. 1884 प्रश्नाची ती पूर्ण केलेली आहे. ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. प्रथम आपण 1625 प्रश्न आपण या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत. प्रथम प्रश्न आपण पाहूया. भाग आपला 1 असणार आहे. प्रश्न क्रमांक 1, अभ्यासाच्या दृष्टीने इतिहासाचे मुख्य 3 भाग कोणते पडतात? तर अभ्यासाच्या दृष्टीने इतिहासाचे मुख्य 3 भाग आहेत: प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक, ज्याला अर्वाचीन कालखंड म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, प्राचीन कालखंडाला काळ कोणता मानला जातो? तर प्राचीन कालखंडाचा काळ हा अश्मयुगापासून ते 8व्या शतकापर्यंत मानला जातो. प्रश्न क्रमांक 3, आधुनिक कालखंडाची सुरुवात कधीपासून झाली? तर आधुनिक कालखंडाची सुरुवात 19व्या शतकापासून झालेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, ज्या काळात मानवाला लेखन कला अवगत नव्हती त्या काळाला काय म्हणतात? तर ज्या काळात मानवाला लेखन कला अवगत नव्हती त्या काळाला प्रागैतिहासिक कालखंड असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 5, मानवाने बनवलेले पहिले दगडी हत्यार कोणते? तर मानवाने बनवलेले पहिले दगडी हत्यार हातकुऱ्हाड आहे. प्रश्न क्रमांक 6, हडप्पा संस्कृतीचे अवशेष प्रथम कोठे सापडले? तर हडप्पा संस्कृतीचे अवशेष पंजाब प्रांतात हडप्पा येथे सापडलेले होते. प्रश्न क्रमांक पुढील पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 7, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या नेतृत्वाखाली लागला? तर हडप्पा संस्कृतीचा शोध सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, हडप्पा येथे उत्खननाचे कार्य कोणी केले? तर हडप्पा येथे उत्खननाचे कार्य दयाराम साहनी 1921 साली केलेले आहे. हा प्रश्न IMPI पोलीस भरतीला खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9, सिंधू संस्कृती असे कोणत्या संस्कृतीला म्हटले जाते? तर सिंधू संस्कृती असे हडप्पा संस्कृतीला असे म्हटले जाते. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10, मोहिंदोजाडो येथे उत्खननाचे कार्य कोणी केले? तर मोहिंदोजाडो येथे राखालदास बॅनर्जी यांनी 1922 साली उत्खननाचे कार्य केलेले आहे. प्रश्न क्रमांक 11, सिंध प्रांतातील मृतांची टेकडी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? तर सिंध प्रांतातील मृतांची टेकडी म्हणून मोहिंदोजाडोला ओळखले जातं. मोहिंदोजाडो लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12, मोहिंदोजाडो येथे कोणत्या वस्तूचे अवशेष सापडले आहेत? तर मोहिंदोजाडो येथे भव्य स्नानगृह, महास्नानगृह हे अवशेष सापडले आहेत. प्रश्न क्रमांक 13, हडप्पा संस्कृतीतील गोदीचे अवशेष कोठे सापडले आहेत? तर हडप्पा संस्कृतीतील गोदीचे अवशेष हे लोथल, गुजरात राज्यामध्ये सापडले आहेत. हेच प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळा रिपीट झालेले आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15, आर्यांची कुटुंब व्यवस्था कोणत्या पद्धतीची होती? तर आर्यांची कुटुंब व्यवस्था ही पितृसत्ताक पद्धतीची होती. प्रश्न क्रमांक 16, जगातील सर्वात प्राचीन वेद कोणता मानला जातो? तर जगातील सर्वात प्राचीन वेद ऋग्वेद मानला जातो. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या वेदात यज्ञाविषयी माहिती दिली आहे? तर यजुर्वेदामध्ये यज्ञाविषयी खूप जास्त माहिती दिलेली आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18, भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदाला मानले जाते? तर भारतीय संगीताचा पाया हा सामवेद या वेदाला मानले जाते. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या वेदात औषधी वनस्पती आणि संकटावरील उपायाची माहिती दिली आहे? तर अथर्ववेद या वेदामध्ये औषधी वनस्पती आणि संकटावरील उपायांची माहिती दिलेली आहे. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 20, उपनिषद म्हणजे काय? तर उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. प्रश्न क्रमांक 21, अरण्यात जाऊन एकाग्र चिंतेने केलेले चिंतन म्हणजे काय? तर अरण्यात जाऊन एकाग्र चिंतेने केलेले चिंतन म्हणजे आरण्यके. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22, वेदांचे स्पष्टीकरण करणाऱ्या ग्रंथांना काय म्हणतात? तर वेदांचे स्पष्टीकरण करणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हटले जाते. ब्राह्मण ग्रंथ असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 23, गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? तर गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी झाला. प्रश्न क्रमांक 24, गौतम बुद्धांच्या वडिलांचे आणि आईचे नाव काय होते? तर गौतम बुद्धांच्या वडिलांचे व आईचे नाव होते, वडील शुद्धोधन आणि आई मायादेवी. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25, गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली? तर गौतम बुद्धांना बिहारमधील गया शहराजवळील उर्वेला बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 26, गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कोणत्या भाषेत दिला आहे? महत्त्वाचा IMP प्रश्न आहे. तर गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश हा पाली भाषेमध्ये दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 27, बुद्धांनी सांगितलेली 4 आर्य सत्य कोणती आहे? तर बुद्धांनी सांगितलेली 4 आर्य सत्य पुढील प्रमाणे: दुःख कारण,
दुःख निवारण आणि प्रतिपद लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28 गौतम बुद्धांनी सांगितलेल्या 8 मार्गांना काय म्हणतात? तर गौतम बुद्धांनी सांगितलेल्या 8 मार्गांना अष्टांगिक मार्ग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 29 गौतम बुद्धांनी आचरणासाठी सांगितलेले 5 नियमांचे नाव काय? तर गौतम बुद्धांनी आचरणासाठी सांगितलेले 5 नियमांचे नाव आहे पंचशील. हे प्रश्न केले तर तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायची गरजच लागणार नाही मित्रांनो. आपण सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. प्रश्न क्रमांक 30 गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण निधन कोठे झाले? तर गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण निधन कोठे झाले आहे? तर उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे झालेले आहे. पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. पुढील प्रश्न आहे वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते? तर वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते. प्रश्न क्रमांक 33 वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला? तर वर्धमान महावीरांचा जन्म बिहार राज्यातील वैशाली शहराजवळील कोंडग्राम येथे झालेला आहे. प्रश्न क्रमांक 34 वर्धमान महावीरांनी लोकांशी संवाद साधण्यासाठी कोणत्या लोकभाषेचा वापर केला? तर वर्धमान महावीरांनी लोकांशी संवाद साधण्यासाठी अर्धमागधी या लोकभाषेचा वापर केलेला होता. प्रश्न क्रमांक 35 महावीरांनी सांगितलेली पंचमहाव्रते कोणती आहेत? तर महावीरांनी सांगितलेली पुढील प्रमाणे पंचमहाव्रते आहेत अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 36 जैन धर्मातील त्रिरत्ने कोणती आहेत? तर जैन धर्मातील त्रिरत्ने सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. प्रश्न क्रमांक 37 वर्धमान महावीरांचे महानिर्वाण कोठे झाले? तर वर्धमान महावीरांचे महानिर्वाण पावा पाटणा जिल्हा येथे झालेले आहे. प्रश्न क्रमांक 38 इस्लाम धर्माचे प्रवर्तक मुहम्मद पैगंबर यांचा जन्म कोठे झालेला आहे? तर इस्लाम धर्माचे प्रवर्तक मुहम्मद पैगंबर यांचा जन्म सौदी अरेबियातील मक्का येथे झालेला आहे. प्रश्न क्रमांक 39 इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे? तर इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफ हा आहे. प्रश्न क्रमांक 40 खलिफा म्हणजे काय? तर खलिफा म्हणजे मुहम्मद पैगंबरांच्या निधनानंतर जे त्याचे वारसदार बनले त्यांना खलिफा म्हणतात. प्रश्न क्रमांक 41 जगाला लोकशाही ही राज्यव्यवस्थेची देणगी कोणत्या संस्कृतीने दिली? तर जगाला लोकशाही ही राज्यव्यवस्थेची देणगी ग्रीक संस्कृतीने दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 42 ऑलिम्पिक खेळाची सुरुवात कोठे झाली? तर ऑलिम्पिक खेळाची सुरुवात ग्रीसमधील ऑलिम्पिया या शहरामध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 43 इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना कोणी केलेली आहे? तर इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना होमर यांनी केलेली आहे. हे प्रश्न खूप वेळा रिपीट झालेले आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44 इतिहासाचा जनक कोणास म्हटले जाते? तर इतिहासाचा जनक हेरोडोटस यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 45 ग्रीक लोकांचा सर्वश्रेष्ठ देव कोणता होता? तर ग्रीक लोकांचा सर्वश्रेष्ठ देव झ्यूस हा होता लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46 मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 47 मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती. पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न क्रमांक 49 मौर्य साम्राज्याचा शेवट राजा कोण होता? तर मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा बृहस्पत हा होता. प्रश्न क्रमांक 50 शुंग घराण्याची स्थापना कोणी केलेली आहे? तर शुंग घराण्याची स्थापना पुष्पमित्र शुंग यांनी केलेली आहे. हे पोलीस भरतीला विचारतात मित्रांनो घराणे. प्रश्न क्रमांक 51 भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणत्या राजाने केली? तर भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजा कनिष्क यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 52 कनिष्क राजाच्या दरबारात कोणता प्रसिद्ध वैद्य होता? तर कनिष्क राजाच्या दरबारात चरक नावाचा प्रसिद्ध वैद्य होता. प्रश्न क्रमांक 53 गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता? तर गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त होता. प्रश्न क्रमांक 54 कोणाला भारताचा नेपोलियन असे म्हटले जाते? तर समुद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 55 दिल्लीजवळील मेहरोली येथील लोहस्तंभावर कोणत्या राजाचा उल्लेख आढळतो? तर दिल्लीजवळील
मेहरोली येथील लोहस्तंभावर दुसरा चंद्रगुप्त या राजाचा उल्लेख आढळतो. प्रश्न क्रमांक 56. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? IMP प्रश्न. तर सातवाहन घराण्याचा संस्थापक सिमुक होता. प्रश्न क्रमांक 57. सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती? तर सातवाहन घराण्याची राजधानी प्रतिष्ठान पैठण होती. प्रश्न क्रमांक 58. गाथा सप्तशती हा प्राकृत भाषेतील ग्रंथ कोणी लिहिला? तर गाथा सप्तशती हा प्राकृत भाषेतील ग्रंथ राजा हल यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 59. वर्धन घराण्याचा संस्थापक कोण होता? तर वर्धन घराण्याचा संस्थापक प्रभाकर वर्धन होते. प्रश्न क्रमांक 60. राजा हर्षवर्धन यांच्या दरबारातील राजकवी कोण होता? तर राजा हर्षवर्धन यांच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट होते. प्रश्न क्रमांक 61. वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण होता? तर वाकाटक घराण्याचा संस्थापक विंध्यशक्ती होते. प्रश्न क्रमांक 62. कालिदासाने मेघदूत हे काव्य कोणत्या राजाच्या काळात लिहिले? तर कालिदासाने मेघदूत हे काव्य चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य यांच्या या राज्याच्या काळात लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 63. बादामीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक कोण होता? तर बादामीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक जयसिंग हा होता. प्रश्न क्रमांक 64. पल्लव राजघराण्याचा संस्थापक कोण होता? तर पल्लव राजघराण्याचा संस्थापक सिंह विष्णू होता. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओ कसा आहे मित्रांनो, तुम्हाला प्रश्न कसे वाटले. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 66. एल्लोर येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले? तर एल्लोर येथील कैलास मंदिर हे कृष्णराजा प्रथम या राष्ट्रकूट राजाने बांधलेले आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 67. शिलाहार घराण्याचे मूळ स्थान कोणते होते? तर शिलाहार घराण्याचे मूळ स्थान तगर तेर हे होते. प्रश्न क्रमांक 68. महाराष्ट्रात चांदा चंद्रपूर येथे कोणत्या घराण्याची सत्ता होती? तर महाराष्ट्रात चांदा चंद्रपूर येथे गोंड घराणे या घराण्याची सत्ता होती. प्रश्न क्रमांक 69. बंगालमध्ये पाल घराण्याची स्थापना कोणी केली? तर बंगालमध्ये पाल घराण्याची स्थापना गोपाळ यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 70. चोळ राजाचे संस्थापक कोण होते? तर चोळ राजाचे संस्थापक विजयालय हे होते. प्रश्न क्रमांक 71. कनौजच्या गाहडवाल घराण्याचा संस्थापक कोण होता? तर कनौजच्या गाहडवाल घराण्याचा संस्थापक चंद्रदेव होते. प्रश्न क्रमांक 72. माळव्यातील परमार घराण्याचा संस्थापक कोण होता? तर माळव्यातील परमार घराण्याचा संस्थापक कृष्णराज उपेंद्र हे होते. प्रश्न क्रमांक 73. देवगिरीच्या यादव घराण्याची राजधानी कोणती होती? तर देवगिरीच्या यादव घराण्याची राजधानी देवगिरी होती. प्रश्न क्रमांक 74. यादव घराण्यातील कोणत्या राजाच्या काळात चतुर्वर्गीय चिंतामणी हा ग्रंथ लिहिलेला आहे? IMP प्रश्न. तर यादव घराण्यातील महादेव राजाच्या काळात चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 75. विजयनगर राज्याची स्थापना कोणी केली? तर विजयनगर राज्याची स्थापना हरिहर व बुक्का यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 76. विजयनगर राजाचा पहिला राजा कोण होता? तर विजयनगर राजाचा पहिला राजा हरिहर होता. प्रश्न क्रमांक 77. विजयनगरचा सर्वात कर्तबगार राजा कृष्णदेवराय याने कोणता ग्रंथ लिहिला? तर विजयनगरचा सर्वात कर्तबगार राजा कृष्णदेवराय याने अमुत्तमाल्यदा हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 78. बहमनी राजाचे संस्थापक कोण होते? तर बहमनी राजा संस्थापक हसन गंगू होते. प्रश्न क्रमांक 79. बहमनी राजाचे 5 तुकडे होऊन कोणत्या 5 शाही निर्माण झाल्या? तर बहमनी राजाचे 5 तुकडे पुढीलप्रमाणे आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, बरीदशाही आणि कुतुबशाही ह्या 5 शाही निर्माण झाल्या होत्या. प्रश्न क्रमांक 80. दिल्लीच्या सुलतानशाहीचा संस्थापक कोणास मानले जाते? तर दिल्लीच्या सुलतानशाहीचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक यांना मानले जाते. प्रश्न क्रमांक 81. दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कुतुबुद्दीन ऐबक यांना ओळखले जाते. इथंच प्रश्न आपले मित्रांनो वाढतात पोलीस भरतीला. लक्षात ठेवा, हेच प्रश्न महत्त्वाचे असतात जे की आपल्याला स्कोर वाढवतात. प्रश्न क्रमांक 83. दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली आणि एकमेव स्त्री सुलतान कोणती? तर दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली आणि एकमेव स्त्री सुलतान रजिया सुलतान आहे. प्रश्न क्रमांक 84. सुलतान महमद तुघलक याने आपली राजधानी दिल्लीहून कोठे नेली? तर सुलतान महमद तुघलक याने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी दौलताबाद येथे नेली होती. प्रश्न क्रमांक 85. कुतुब मिनारचे काम कोणाच्या काळात पूर्ण झाले? तर कुतुब मिनारचे काम फिरोज तुघलक यांच्या काळामध्ये पूर्ण झाले. प्रश्न क्रमांक 86. दिल्लीचा शेवटचा सुलतान कोण होता? तर दिल्लीचा शेवटचा सुलतान इब्राहिम लोधी होता. प्रश्न क्रमांक 87. भारतात मुघल सत्तेची स्थापना कोणी केली? तर भारतात मुघल सत्तेची स्थापना बाबर यांनी केलेली आहे.
प्रश्न क्रमांक 88 पानिपतची पहिली लढाई कधी आणि कोणामध्ये झाली तर पानिपतची पहिली लढाई 21 एप्रिल 1526 बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झालेली आहे. प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 89 बाबरचे तुर्की भाषेतील आत्मचरित्र कोणते तर बाबरचे तुर्की भाषेतील आत्मचरित्र बाबरनामा ज्याला तुजुक ए बाबरी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 90 हुमायूनचा मुलगा अकबर गादीवर बसला तेव्हा त्याला कोणासोबत पानिपतची दुसरी लढाई लढावी लागली तर हुमायूनचा मुलगा अकबर ज्यावेळी गादीवर बसला तेव्हा त्याला हेमूसोबत पानिपतची दुसरी लढाई लढावी लागली 1556ला. प्रश्न क्रमांक 91 अकबराने सर्व धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून कोणता नवीन मार्ग सुरू केला होता तर अकबराने सर्व धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून दीन इलाही हा नवीन मार्ग सुरू केला होता. प्रश्न क्रमांक 92 फतेहपूर सिक्री हे नवीन शहर कोणी वसवले तर फतेहपूर सिक्री हे नवीन शहर अकबर यांनी वसवलेले आहे. प्रश्न आहे खूप वेळा रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 93 अबुल फजल याने अकबरच्या जीवनावर आधारित कोणते ग्रंथ लिहिले तर अबुल फजल याने अकबरच्या जीवनावर अकबरनामा आणि अकबरी हे ग्रंथ लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 94 हुमायूनच्या जीवनावर आधारित हुमायूननामा हा ग्रंथ कोणी लिहिला तर हुमायूनच्या जीवनावर आधारित हुमायूननामा हा ग्रंथ गुलबदन बेगम यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 95 जहागीर हा कोणत्या मुघल सम्राटाचा मुलगा होता तर जहागीर हा अकबर या मुघल सम्राटाचा मुलगा होता. प्रश्न क्रमांक 96 जहागीरची कोणती पत्नी प्रशासनात अत्यंत प्रभावी मानली जात असे तर जहागीरची ही नूरजहान ही पत्नीचं नाव होतं. ती प्रशासनात अत्यंत प्रभावी मानली जात होती. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 98 शहाजहानने दिल्ली येथे कोणती महत्त्वाची वास्तू बांधली होती तर शहाजहानने दिल्ली येथे लाल किल्ला महत्त्वाची वस्तू बांधली होती. प्रश्न क्रमांक 99 स्वतःला बादशाह म्हणून घोषित करणारा आणि आलमगिरी ही उपाधी धारण करणारा सम्राट कोण तर हा सम्राट आहे औरंगजेब जो स्वतःला बादशाह म्हणत होता आणि आलमगिरी ही उपाधी धारण केली होती. प्रश्न क्रमांक 100 औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये कोठे झाला तर औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये अहमदनगर येथे झालेला आहे. तर मित्रांनो हे 100 प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट करायचे आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्याला भाग 2 पुढील व्हिडिओमध्ये बघायचा आहे. टोटल आपल्याला 1625 प्रश्न इतिहासाचे कव्हर करायचे आहेत. मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा. धन्यवाद.